नमस्कार. मी प्राध्यापक सावंत पाटील, महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा. मागच्या काही व्हिडिओ क्लासमध्ये आपण सचिवाची कार्यपद्धती या पुस्तकामधील पहिलं प्रकरण पाहिलं. त्या प्रकरणाचे नाव संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख असं आहे. त्यामध्ये आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचा अर्थ पाहिला, महत्त्व पाहिलं आणि त्याचबरोबर स्थिर भांडवल म्हणजे काय, स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक पाहिले. खेळते भांडवल म्हणजे काय, खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक आपण मागच्या प्रकरणामध्ये पाहिलं. आज आपण सचिवाची कार्यपद्धती या पुस्तकामधील पाठ क्रमांक 2, पाठाचं नाव संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, हे पाहणार आहोत. तर नेमकं संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत म्हणजे काय, त्या संदर्भातील प्रस्तावना ही आपण सर्वप्रथम पाहू. उद्योग व्यवसायातील प्रत्येक कार्य पार पाडण्यासाठी वित्त हे आवश्यक असते. जसे की खरेदी, विक्री, उत्पादन ही सर्व कार्य करताना वित्ताची आवश्यकता असते. कोणत्याही व्यावसायिक कार्याचा पाठपुरावा आर्थिक पाठिंब्याशिवाय केला जाऊ शकत नाही. व्यवसाय करताना प्रत्येक टप्प्यावर निधीची गरज असते. मग ती कंपनीचे प्रवर्तन करण्यासाठी असो, कंपनीचे संघटन करण्यासाठी असो वा उद्योग व्यवसायातील नियमित कार्यासाठीही याची आवश्यकता असते. म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला, तर व्यवसायातील प्रत्येक कृती ही शेवटी वित्ताशी संबंधित आहे. मागील पाठामध्ये वित्त म्हणजे काय ते आपण पाहिलं होतं. वित्त म्हणजे पैशाची गरज असताना तो उपलब्ध करून देणे, हे आपण पाहिलं. वित्त हेच उद्योग व्यवसायातील मध्यवर्ती सूत्र आहे असे देखील म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. वित्त हे नफा मोजण्याचे साधन नसून नफा किती असावा याचे धोरण ठरविण्याचे कामही वित्तच करते. आणि त्याचबरोबर हिशेब चुकते करण्याचं ते एक साधन आहे. व्यावसायिक संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला भांडवल असे म्हणतात. प्रत्येक व्यावसायिक संस्थेला त्यांच्या कार्यासाठी विशिष्ट भांडवलाची आवश्यकता असते. संयुक्त भांडवली संस्था, ज्याला आपण कंपनी असे म्हणतो, ही आधुनिक व्यावसायिक संस्था आहे. तसेच हा मोठा उपक्रमही आहे. अशा संस्थांना मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते. कंपनीच्या व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणावर भांडवल निर्मितीला विशेष महत्त्व आहे. भांडवल निर्मिती म्हणजे कंपनीच्या आर्थिक योजनेनुसार विविध स्रोतांकडून भांडवल जमा करण्याची ही प्रक्रिया आहे.
त्याला आपण भांडवल निर्मिती असे म्हणतो. कंपनी वेगवेगळ्या स्रोतांनी निधी जमा करते. तर आता आपण वित्तपुरवठ्याचे स्रोत हे पाहू. कंपनी आत्ताच सांगितल्यासारखं कंपनी वेगवेगळ्या स्रोतांद्वारे मोठ्या प्रमाणावर निधी जमा करते. व्यावसायिक संस्थेला वेगवेगळ्या टप्प्यावर विविध प्रसंगी वेगवेगळ्या कालावधीसाठी भांडवलाची गरज भासते. कंपनीचा आकार व व्यवसायाचे स्वरूप यावर तिच्या भांडवलाची नेमकी गरज अवलंबून असते. यासाठी आवश्यक असणारा निधी जमा करण्याकरिता व्यावसायिक संस्थांना निरनिराळ्या स्रोतांचा म्हणजेच मार्गांचा वापर करावा लागतो किंवा ते करतात. ते मार्ग स्रोत कुठल्या स्वरूपाचे आहेत ते आपण पुढील आकृतीमध्ये पाहूया. तर यामध्ये आपल्याला दिसत आहे की मालकीचं भांडवल आणि कर्जाऊ भांडवल अशा दोन विभागामध्ये वित्तपुरवठ्याच्या स्रोतांची मुख्य विभागणी करण्यात आलेली आहे. मालकीच्या भांडवलामध्ये आपल्याला काय दिसत आहे तर भाग आणि प्रतिधारण नफा. भागांचे या ठिकाणी दोन भाग पडलेले आपल्याला दिसत आहेत, एक समहक्क भाग आणि दुसरा अग्रहक्क भाग. तसंच कर्जाऊ भांडवलाच्या बाजूला ज्यावेळेस आपण पाहतो त्यामध्ये आपल्याला कर्ज रोखे, ठेवी, बंधपत्रे, जागतिक ठेव पावती, अमेरिकन ठेव पावती, बँकेची कर्ज, वित्तीय संस्थेची कर्ज आणि व्यापारी कर्जे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आता वरील स्रोतांचे अंतर्गत व बहिर्गत ज्याला आपण बाह्य स्रोत असे वर्गीकरण केले जाते. आता बाह्य स्रोत म्हणजे संस्थे बाहेरच्या मार्गाने जमा केलेला निधी, त्याला आपण बाह्य स्रोत असे म्हणतो. संस्था जेव्हा बाहेरच्या मार्गाने निधी जमा करते त्यास बाह्य स्रोत असे म्हणतात. जसे की भाग, कर्ज रोखे, सार्वजनिक ठेवी, बँकांची कर्जे, वित्तीय संस्थांची कर्जे हे स्रोत आहेत बाह्य मार्गाचे. आणि त्याचबरोबर अंतर्गत स्रोत संस्थेअंतर्गत मार्गाने जमा केलेला निधी त्याला आपण अंतर्गत स्रोत असे म्हणतो. हा संस्थेचा अंतर्गत मार्गाने जमा केलेला निधी असतो. कंपनीच्या यशस्वी वाटचालीनंतर हा स्रोत उपलब्ध होतो. कंपनी ही संपूर्ण नफ्याचे वाटप न करता राखीव निधी जमा करते. या राखीव निधीचा कंपनीच्या व्यवसायात पुनर्वापर केला जातो, ज्याला आपण पुनर्गुंतवणूक असे म्हणतो, केला जातो. यालाच नफ्याचे भांडवलीकरण असेही म्हणतात. त्यानंतर आपल्याला मालकीच्या भांडवलाचे स्रोत पाहावे लागतील. भागधारकांच्या मदतीने कंपनीने उभा केलेले भांडवल म्हणजेच मालकीचे भांडवल होय. भागधारक हे कंपनीचे भाग खरेदी करतात आणि आवश्यक भांडवल पुरवतात. मालकीच्या भांडवलाचा हा एक प्रकार आहे. मालकीचे भांडवल हे कायमस्वरूपी व्यवसायात राहणारे भांडवल मानले जाते. हे कंपनीच्या विसर्जनाच्या वेळीच परत केले जाते. विसर्जन कंपनी बंद होते वेळेस. मालकीच्या भांडवलाचा आणखी एक प्रकार म्हणजे संचित नफा किंवा प्रतिधारण नफा. यालाच आपण नफ्याची पुनर्गुंतवणूक किंवा नफ्याचे भांडवलीकरण असेही म्हणतो.
कंपनीच्या नफ्याची कंपनीच्याच व्यवसायात पुनर्गुंतवणूक करणे असा याचा अर्थ होतो. भाग भांडवलाच्या रूपातील मालकीचे भांडवल हे नवीन कंपनीसाठी प्राथमिक किंवा प्रारंभिक स्रोत आहे. आणखी एक वेळेस ऐका. भाग भांडवलाच्या रूपातील मालकीचे भांडवल हे नवीन कंपनीसाठी प्राथमिक किंवा प्रारंभिक स्रोत आहे. नव्याने स्थापित होणाऱ्या कंपन्यांसाठी आहे. यामध्ये जोखीम ही कर्जाऊ भांडवलापेक्षा कशी असेल? कमी असेल. नंतरच्या काळात अतिरिक्त भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठीही याच पर्यायाचा उपयोग होतो. भाग भांडवल हा भांडवलाचा सार्वत्रिक आढळणारा असा हा प्रकार आहे. कंपनीच्या आवश्यक भांडवलाची रक्कम कोण ठरवतात? आपल्याला माहित आहे, 11वीला आपण पाहिलं, प्रवर्तक ठरवितात. ही भांडवलाची रक्कम अधिकृत भांडवल म्हणून ओळखली जाते. ही रक्कम कंपनीच्या घटनापत्रकात नमूद केलेली असते. आता आपण प्रत्यक्ष भाग म्हणजे काय आणि भागांची वैशिष्ट्य काय काय आहेत ते पाहूयात. सर्वप्रथम भाग. कोणतीही व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार कितीही भाग खरेदी करू शकते. जी व्यक्ती असे भाग खरेदी करते त्याला भागधारक किंवा कंपनीचा सदस्य असे संबोधले जाते. भाग भांडवलाची विभागणी ज्या घटकाने केली जाते तो घटक म्हणजेच भाग होय. कंपनीचे भांडवल हे अशा छोट्या छोट्या भागांमध्ये विभागलेले असते. असा प्रत्येक छोटा हिस्सा म्हणजेच भाग होय. प्रत्येक छोट्या हिश्श्याचे मूल्य म्हणजेच भागाचे दर्शनी मूल्य होय. कंपनीचे भाग हे खूप कमी किमतीचे असल्यामुळे सर्वसाधारण जनता भाग खरेदी करून भांडवल उभारणीमध्ये सहभागी होऊ शकते. व्याख्या काय या ठिकाणी? कंपनी कायदा 2013 कलम 284 नुसार भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक छोटासा हिस्सा व भाग साठ्याचाही यात समावेश होतो. आता आपण भागांची वैशिष्ट्ये पाहू. आपल्याला एक डायग्राम दिसत आहे. त्यामध्ये भागांचे एकूण 10 प्रकार दिसत आहेत. एक, अर्थ, मालकी हक्क, अनुक्रमांक, हक्क असल्याचा पुरावा, भागांचे मूल्य, यामध्ये दर्शनी मूल्य, विक्री मूल्य आणि बाजार मूल्य. त्यानंतर हक्क, मिळकत, हस्तांतरण आणि भागधारकांची मालमत्ता आणि शेवट भागांचे प्रकार. त्यामध्ये समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग हे दिसत आहेत. या वैशिष्ट्यांबद्दलची सविस्तर माहिती आता आपण घेऊया.
पहिलं जे वैशिष्ट्य आहे अर्थ, आपण या अगोदर पाहिलंय. भाग हा भाग भांडवलाचा छोटासा घटक किंवा हिस्सा आहे. मालकी हक्क काय सांगतं वैशिष्ट्य ते? भाग खरेदी करून मालक झालेल्या व्यक्तीला भागधारक असे म्हणतात. जो व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करतो, भाग धारण करतो, त्याला आपण काय म्हणतो? भागधारक असे म्हणतो. भाग हे भागधारकांचा कंपनीवरील काय दर्शवितो? मालकी हक्क दर्शवितो. पुढचं वैशिष्ट्य काय? अनुक्रमांक. भागांचे डिमटेरियलायझेशन झाले नसेल तर, म्हणजे डिमटेरियलायझेशन म्हणजे भौतिक स्वरूपातून भागांचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला डिमटेरियलायझेशन असे म्हणतात. आपण डिपॉझिटरी या पाठामध्ये, पुढे जो आपला पाठ येणार आहे त्या पाठामध्ये याबद्दलची सविस्तर माहिती घेणारच आहोत. पण इतकं माहिती असू द्या की डिमटेरियलायझेशन म्हणजे भौतिक स्वरूपातील भागांचे रूपांतर हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये करण्याची प्रक्रिया आहे. परंतु इथं काय सांगितलं जात आहे की भागांचे डिमटेरियलायझेशन झाले नसेल तर, म्हणजेच भाग हे भौतिक स्वरूपात असेल तर, भौतिक म्हणजे अस्तित्वात असतील, कागदी स्वरूपामध्ये भौतिक स्वरूपात असेल तर प्रत्येक भागास स्वतंत्र अनुक्रमांक असतो व तो भाग दाखल्यावर नमूद केलेला असतो. तर भाग दाखला म्हणजे काय? तर धारकाने घेतलेल्या किंवा स्वीकारलेल्या भागाचा पुरावा म्हणून जे दस्तऐवज दिलं जातं त्याला आपण भाग दाखला असे म्हणतो. कारण भाग हे दृश्य आहेत का अदृश्य आहेत? तर अदृश्य स्वरूपामध्ये, म्हणून त्या ठिकाणी त्याला भाग प्रमाणपत्राच्या स्वरूपामध्ये दाखविलं जातं. चौथं वैशिष्ट्य आहे हक्क असल्याचा पुरावा. भाग प्रमाणपत्र हे कंपनीने तिच्या सर्व मान्य मुद्रे अंतर्गत जारी केलेले असते. भाग मालकी हक्क दर्शविणारा हा एक दस्तऐवज आहे. भाग ही कोणतीही दृश्य वस्तू नसून ती भाग प्रमाणपत्र पत्राच्या स्वरूपात ठेवलेली असते किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपातही, ज्याला आपण डीमॅट, ही रूपांतरित केली जाते. पुढचं वैशिष्ट्य आहे भागांचे मूल्य. प्रत्येक भागाला एक विशिष्ट मूल्य दर्शविले जाते, ज्यात दर्शनी मूल्य, ज्याला आपण फेस व्हॅल्यू म्हणतो, हे मूल्य भाग प्रमाणपत्रावर नमूद केलेले असते. कशावरती नमूद केलेलं असतं? भाग प्रमाणपत्रावरती. व त्याचबरोबर कंपनीच्या घटनापत्रकामध्येही नोंदविलेले असते. त्याला आपण दर्शनी मूल्य असे म्हणतो, फेस व्हॅल्यू असे म्हणतो. नंतर विक्री मूल्य. कंपनी या किमतीला भाग विक्री करते, जसे की सममूल्याने, अधिमूल्याने किंवा सूट देऊन, ज्याला आपण ॲट पर, ॲट प्रीमियम, ॲट डिस्काउंट असे म्हणतो. आता सममूल्याने म्हणजे काय? तर जेव्हा कंपनी भागांची विक्री त्यांच्या दर्शनी मूल्यास म्हणजेच सममूल्यास, जेव्हा कंपनी भागांची विक्री त्यांच्या दर्शनी मूल्यास करते तेव्हा त्यास दर्शनी किमतीस भागांची विक्री असे म्हणतात किंवा सममूल्याने भागांची विक्री असे म्हणतात.
आधी मूल्याने म्हणजे काय, तर जेव्हा कंपनी भागांची विक्री ही दर्शनी मूल्यापेक्षा जास्त किमतीस करते तेव्हा त्याला वाढावा घेऊन किंवा आधी मूल्याने भागांची विक्री असे म्हणतात. जसे की 10 रुपये दर्शनी किंमत असलेले जर भाग असतील तर त्या ठिकाणी जर 11 रुपये किंवा 12 रुपये किमतीला जर त्या भागाची विक्री केलं तर ते कसं झालं, अधिमूल्याने किंवा वाढावा घेऊन भागांची विक्री झाली असं म्हणतात. आणि त्याचबरोबर शेवट जो आहे सूट देऊन, ज्याला आपण डिस्काउंट म्हणतो, ॲट डिस्काउंट, जेव्हा कंपनी दर्शनी मूल्यापेक्षा कमी किमतीस भाग विक्री करते तेव्हा तिला कसर देऊन किंवा सूट देऊन भागांची विक्री असे म्हणतात. जसे की 10 रुपयाचा भाग असेल तर तो 9 रुपयाला विक्री केला तर याला आपण काय म्हणावं, ॲट डिस्काउंट, म्हणजे सूट देऊन किंवा कसर देऊन भागांची विक्री करणे असे म्हणावे. त्यानंतर तिसरा जो आहे की बाजार मूल्याने, हे मूल्य भाग बाजारातील मागणी व पुरवठा, ज्याला आपण डिमांड अँड सप्लाय असे म्हणतो, मागणी व पुरवठा यांच्यानुसार ठरविले जाते. बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठ्यानुसार भागांचे बाजार मूल्य हे सतत बदलत असते. पुढचं वैशिष्ट्य हक्क. तर भागधारकांना काही हक्क प्रदान केले जातात. ते कंपनीचे मालक असल्यामुळे त्यांना लाभांश प्राप्तीचा हक्क असतो. लेखा पुस्तकांच्या तपासणीचा हक्क त्यांना असतो. त्याचबरोबर भागधारकांच्या सभेस उपस्थित राहण्याचा हक्क आणि सभेत मतदान करण्याचा हक्क देखील त्यांना असतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य मिळकत किंवा गुंतवणुकीवरील परतावा. भागधारकांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर परतावा म्हणून लाभांश दिला जातो. हा कंपनीच्या वाटपयोग्य नफ्यातून मिळण्यास ते पात्र असतात. समहक्क भागधारकांना लाभांश हा कसा दिला जातो, अस्थिर दराने दिला जातो. अस्थिर म्हणजे कुठलीही निश्चित अशी किंमत दर वेळेस नसते, ती सतत बदलत असते. तर अग्रहक्क भागधारकांना कसा दिला जातो लाभांश, स्थिर दराने दिला जातो. हा दर अगोदरच निश्चित केलेला असतो, म्हणून त्याला अग्रहक्क भागधारकांना लाभांशाचा दर हा कसा असतो, स्थिर असतो. पुढचं वैशिष्ट्य पाहू आपण, हस्तांतरण. हे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. नियमावलीतील नियमानुसार सार्वजनिक कंपनीचे भाग मुक्तपणे हस्तांतरित करता येतात. म्हणजेच भागधारकांच्या इच्छेनुसार ते कधीही केव्हाही हस्तांतरित करू शकतात, म्हणजे विक्री करू शकतात साध्या भाषेमध्ये. पुढचं वैशिष्ट्य आहे भागधारकाची मालमत्ता. कंपनीचे भाग ही भागधारकाची चल मालमत्ता आहे असं सांगितलं जातं. निश्चितच ती चल आहे, आपण केव्हाही तिचं हस्तांतरण करू शकतो व तिचा मोबदला स्वीकारू शकतो. म्हणजेच ती कशी मालमत्ता आहे, चल मालमत्ता आहे. आणि शेवटचं वैशिष्ट्य जे आहे ते भागांचे प्रकार. कंपनी 2 प्रकारच्या भागांची विक्री करते, एक समहक्क भाग आणि 2 अग्रहक्क भाग. भागांचे असे एकूण 2 प्रकार या ठिकाणी
आहेत आणि पुढे चलून आपल्याला समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग याविषयीची सविस्तर माहिती मिळवायची देखील आहे. भागांच्या प्रकारामध्ये आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहे की कंपनी कायदा 2013 कलम 43 नुसार कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या भागांची विक्री करू शकते. मुख्य दोन भाग आपल्याला दिसत आहेत, एक समहक्क भाग आणि दुसरा अग्रहक्क भाग. समहक्क भागाचे देखील या ठिकाणी आपल्याला दोन प्रकार पडलेले दिसत आहेत, एक मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित आणि दोन मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित. तर अग्रहक्क भागाच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी 8 प्रकार दिसत आहेत. त्यामध्ये संचयी अग्रहक्क भाग, असंचयी अग्रहक्क भाग, लाभभागी अग्रहक्क भाग, अलाभभागी अग्रहक्क भाग, परिवर्तनीय अग्रहक्क भाग, अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग, परतफेडीचे अग्रहक्क भाग आणि न परतफेडीचे अग्रहक्क भाग असे एकूण 8 प्रकार अग्रहक्क भागाच्या संदर्भात आपल्याला दिसत आहेत. याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढील घटकांमध्ये घेणारच आहोत. त्यासाठी आपण आता इथे थांबूयात. धन्यवाद.